नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी दीपालीज क्रिएटिव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून आणि हृदयपूर्वक स्वागत आहे बरं का. तर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतो आहे, तर कारण असं जरा झालेलंच आहे, तर मी एखाद्या ब्लॉगमध्ये सविस्तरपणे सांगेनच. पण आता चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया की जास्त बडबड न करता. तर सकाळी सकाळी ना मी इथे हा हेअर मास्क बनवते, जे मी मागं एकदा बनवून ठेवली होती. म्हणजे आता मी ठरवलं आहे की आठवड्यातून 2 वेळा तर हा हेअर मास्क लावायचा. याने माझं म्हणजे केसांचं जेवढं पण प्रॉब्लेम्स होते ना, म्हणजे मला आता वाढत चालले होते. आधी नव्हते माझे एवढे चॅलेंजेस केसांचे, पण आता वाढत चाललेले आहेत केस गळणं. आणि थंडीच्या दिवसात म्हणजे आत्ताच्या ह्या हिवाळ्या दिवसामध्ये ना जास्त कोंडा वगैरे होत होता. म्हणजे अचानकच मला एक आठवडाभराच्या आधी ना कोंडा वगैरे जास्त जाणवत होता वगैरे, असं खाजवल्यानंतर किंवा कंगव्याने असं जरा विंचून वगैरे घेतलं ना, तर ते असं एकदम केसांवरती वगैरे दिसायचं. मग त्यामुळे मी आता हे जेव्हापासून लावते ना, तर आता 1-2 आठवडे झालेले आहेत. एका आठवड्यामध्ये मी 2 वेळा असं लावून घेते. तर बऱ्यापैकी मला म्हणजे त्याचे परिणाम दिसू लागलेत. तर त्यामुळे मी आता हे कंटिन्यू करायचं ठरवले. तर त्याच्याचमुळे आज गुरुवार होता, भरपूर अशी कामं आहेत. म्हणजे हा गुरुवारचा ब्लॉग आहे बरं का. आज गुरुवार आहे आणि दुसरा व्रताचा गुरुवार आहे माझा, कारण माझे 11 गुरुवारचे व्रत चालू आहेत स्वामींचे पारायणाचे. तर त्यातला हा दुसरा आहे. तर सगळी कामं तशीच ठेवलेली आहेत मी आणि ह्या हेअर मास्कच्या पाठीमागे पडली आहे. तर म्हटली तर लावायचंच होतं मला. काल केस वगैरे धुतलेले आहेत मी, तर म्हटली आता चला आज लावून घेऊया. म्हणजे उद्यावरती 2-3 दिवस झाले तसेच ठेवले मी, कुठलं तेल वगैरे काही लावलं नाही आहे. म्हटले हे एकदा हेअर मास्क लावून मग केस वगैरे धुतले ना, मग मला तेल वगैरे लावायला बरं होईल म्हणून मग ह्याच्या पाठीमागे पडलेली होती मी सकाळी. तर मागं मी एकदा म्हणजे गेल्या आठवड्यातलाच आहे हा हेअर मास्क. तर एकदा मी बनवलं ना, तर त्याच्यामध्ये मी 2 वेळा करते, रिपीट करते, कारण त्याच्यामध्ये अजून बरेच न्यूट्रिशन्स वगैरे असतात. तर त्याच्यासाठी मी लगेच ते एकदा वापरलं आणि लगेच फेकून दिलं असं नाही करते. तर एकदा वापरलं ना, परत ते तसंच ठेवते काढून वगैरे, किंवा असंच ते जसं आहे ना त्याचं सगळं काही साहित्य वगैरे ते वाटीमध्ये काढून ठेवते. आणि नेक्स्ट टाईम परत ते थोडंसं पाणी वगैरे टाकून आणि त्याच्यामध्ये थोडी तांदळाची पिठी टाकून ते परत एकदा शिजवून घेते 10 मिनिटं, आणि त्यानंतर त्याची पेज वगैरे काढते, मास्क जो म्हणतो आपण त्याला. तर आता तेच करत होते मी. थोडंसं पाणी टाकून अजून थोडंसं हे टाकलं तांदळाची पिठी आणि उकळवून घेतलं आहे त्याला चांगलं 10 मिनिटं. त्यानंतर ना हा मी आता मास्क वगैरे गाळून घेतलेला आहे. आणि आता 2 वेळा झालं, तर मी आता जो चाळणीतला तो सगळा भाग आहे ना, तर तो मी टाकून देणार आहे. आता ते परत वापरणार नाही आहे, कारण 2 वेळा वापरलेले आहे मी त्यासाठी. तर आता हे वापरून घेते मी. म्हणजे आता लावते, आधी अंघोळ करतानाच मी वापरत असते, म्हणजे लावत असते. म्हणजे ते खूप हे होतंच. म्हणजे आपण जर केस वगैरे ओले केले ना, तर ते लगेच सगळीकडे अप्लाय होतं. जर असंच कोरड्या केसांवरती लावलं तर ते जास्त आपल्याला, एकतर मोठे केस आहेत माझे, तर ते जमत नाही मला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी बाथरूममध्येच करत असते अंघोळ करताना. डोकं खूप जड झाले. आता याला 20 मिनिटंच ठेवते आणि त्यानंतर धुवून घेते. तोपर्यंत गाऊन घातले, कारण धुताना वगैरे सगळं ओलं होतं. त्यामुळे पण एवढी थंडी वाजते ना आता, एवढं हे सगळं लावून घेतलं तर त्यापेक्षा जास्त पण हे डोक्याला जड झाले मला. असं एकदम मोठं असं वाटतंय की पाठीमागं दगडच बांधलं एवढं चांगलं. तर चला, सगळ्यात आधी आता स्वयंपाक म्हणजे मला चपाती करायची. आता फक्त माझं तर आज गुरुवारचा उपवास असतो, मग एक थोडेसे 5-7 चपाती करायचे आणि देवपूजा करायची. पण थंडी एवढी, आंघोळ केल्यानंतर अजून जरा जास्त वाटतं. एक थोडे म्हणजे 10-15 मिनिटं जरा उन्हामध्ये जाऊन बसते. छान असं कोवळं ऊन पडले सकाळचं. माझी रोजची देवपूजा ना 10 मिनिटामध्ये होऊन जाते, 10-15 मिनिटामध्ये. पण हे आता गुरुवारची पूजा ना, तर आणि प्लस त्यात व्रताचा गुरुवार आहे हा, तर त्यामुळे उशीरच झाला होता. आज मला पहाटे उठायचं होतं, पण ह्या थंडीने ना एवढी थंडी वाढली. परत मध्ये 2 दिवस कमी होती, पण आता एवढी थंडी वाढली म्हणून ह्या थंडीने कुठलीच कामं मला लवकर होत नाही आहे. अगदी सकाळी पण एकदम निवांत असं व्हायला लागलं. त्यामुळेच आता इथे मी देवपूजा वगैरे करून घेते. तोपर्यंत 20 मिनिटामध्ये पानं वगैरे तोडून घेतली आणि जे पण देव्हाऱ्याचं वगैरे सगळं सामान होतं ना, ते सगळं बाहेर काढून घेतले आणि देव्हारा वगैरे डीप क्लिनिंगमध्ये करत असते आज. तेच सगळं स्वच्छ वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर ना आता तांबे पितळेचे जे पण माझ्याकडे आहेत तेवढी स्वच्छ करून घेतले. आता हा पूर्ण दरवाजा वगैरे साफ वगैरे करून घेतला, पाण्याने वगैरे फडक्याने पुसून घेतली. त्यानंतर आता या दारावरती स्वस्तिक काढून घेतले. मी दर गुरुवारीच करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी मला रोज करायला जमत नाही बरं का, खरंच सांगते मी. आणि त्यानंतर मला आंब्याची पानं टाकायची होती, आणि जे आपण कलश ठेवत असतो देवाऱ्यामध्ये, तर त्याचे मी जे पानं असतात आंब्याची किंवा विड्याची पानं, तर ते मी दर गुरुवारी चेंज करत असते. आणि माझ्याकडं झाड आहे आंब्याचं, तर मला ते लावायचं होईना झालं. आता कुठं लावायचं हाच प्रश्न पडलेला आहे. चांगलं मोठं झालं आहे, छान असं फुटलेलं आहे. तर आता घरातूनच मी विड्याची पानं ठेवत नाही शक्यतो. तर ते जेव्हापासून झाड चांगलं त्याला पानं वगैरे फुटायला लागली ना, तर
त्याचीच पानं वगैरे मी ठेवत असते. आणि आता मला स्वयंपाक करायचा होता, फक्त डबा झालेला होता. डब्यापुरतंच मी त्यांना सकाळी बनवून दिलेलं होतं, आदित्य अनुश्री दोघींना. ते दोघी शाळेत गेलेले होते. त्यानंतरनं मी माझा हा हेअर मास्कचा प्रोग्राम त्याच्यामध्ये अर्धा एक तास गेला. त्यानंतरनं आता देवपूजा, अंघोळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता परत मला आहेत तेवढं म्हणजे थोडंफार स्वयंपाक बनवायचं आहे. आणि माझ्यासाठी तर मी अजून काहीच केली नाही. माझा गुरुवारचा उपवास असतो आज, पण मी रात्री खिचडी पण भिजवायला विसरली. त्यामुळेच आता असं म्हटले आता वरईचा भात वगैरे करते, पण आता परत मला बाहेर जायचे. काय माहिती आता ते पण होतं की नाही होते. वेळेवर जायचं म्हणजे त्या कामासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे वेळ देणं. त्याच्यामुळेच आता पहिलं ही पूजा वगैरे मांडून घेते. आणि मला मागच्या गुरुवारी पण, पहिल्या गुरुवारी पण काहीच भेटले ना, विड्याची पानं भेटली ना, कुठले काही पान सुपारी वगैरे काहीच भेटले नाही. आणि फुलंसुद्धा भेटले नाही. ह्या गुरुवारी पण तसंच झालं. काल मला बाहेर रात्री जायचं होतं भाजीला वगैरे, पण जरा उशीर झाला ना तर ते फुलवाले पण नसतात ना, हारवाले पण नसतात. काल पण तसंच झालं. त्यामुळे म्हटले आता असो. आणि एरवी जेव्हा मला फुलं लागत नसतात पूजेला वगैरे, तर तेव्हा एवढी फुलं लागत असतात बाहेर पण झाडांना वगैरे, पण आज कुठलंच एकसुद्धा फुल लागलेलं नाही आहे. तर असं होत असतं. पण असो, शेवटी आपली भक्ती आणि हे म्हणतात ना, निर्मळ आपण किती प्रामाणिक वगैरे आहोत, आपली श्रद्धा किती अंतकरणातून असते, तर हेच बघत असतं स्वामी. तर माझ्याकडे तर पूजेसाठी काहीच नाही आहे व्रतासाठी, पण माझी फक्त स्वामींची सेवा जी होती ना, तर तीच मी अगदी मनापासून हाजीर करणार होते स्वामींसमोर. तर एवढंच होतं माझ्यासाठी, तर दुसरं काहीच नव्हतं. तर 2 गुरुवार झाले असंच होते. तर बघू आता पुढच्या गुरुवारी काय मिळेल, नाही मिळेल आता नाही सांगू शकत, पण ठरवलं तर खरं आता पुढच्या गुरुवारी असं नाही होऊ द्यायचं. पण आता इथे सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलेले आहेत मी, देव वगैरे. आणि त्यानंतर आता मांडून घेते आणि त्यानंतर केस वगैरे धुवून घेते, मग पूजा करते. म्हणत होते ह्यांना, हे सकाळी आले होते ना, तर ह्यांना पण म्हणत होते की मी हार वगैरे मला आणून द्या. तर हे आल्यानंतर ना त्यांची नाईट ड्युटी होती, त्याच्यामुळे त्यांची पण झोप झाली नाही. ते आल्यानंतर झोपून गेले, म्हणजे बाहेर जाईपर्यंत माझी झोप होईल म्हणाले. मग आता कोणाला जबरदस्ती वगैरे तर करूच नाही शकत. आदित्य अनुश्री असलेच तर आणून दिले असते, पण ते पण शाळेत गेलेले आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी होत असतात कधी कधी. तर मला आता हे केस धुवायचे होते. पूजा मांडून घेतली, केस वगैरे धुतली. आणि जरा एवढी थंडी लागत होती ना सकाळपासूनच, अगदी सकाळी मी हे सगळं केसांना लावून घेतलेलं होतं. तर खूप थंडी वाजत होती, म्हणून उन्हामध्ये बसली, एक अर्धा तास उन्हामध्ये बसली आणि मग घरात आली. बघा मस्त असे केस झालेले होते. तुम्हाला खरं सांगते, मला पण हे अशा सगळ्या गोष्टी, होम रेमेडीच्या ज्या गोष्टी असतात ते जास्त आवडत नाही, म्हणजे कंटाळा येतो ह्या सगळ्या गोष्टी करायला. पण ह्याच्यावरती एवढा विश्वास बसला ना, मी पहिल्यांदा 1-2 वेळा वापरली होती, तर खूप छान असे केस झालेले होते. आणि सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे जास्तीत जास्त जे कोंडा असतो आणि केस जास्त गळणं असतं, तर त्या गोष्टी तर शक्यतो थांबतात. म्हणजे ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये ना आपण सातत्य ठेवलं पाहिजे. कुठल्या पण ह्याचे हेअर मास्क असो किंवा हेअर रुटीनमध्ये, हेअर केअरमध्ये ना सातत्य ठेवलं पाहिजे. ते लगेच एकदा वापरलं आणि आपल्याला लगेच त्याचे रिझल्ट मिळतात असं नाही. तर मी बाहेर वगैरे जाऊन आली माझ्या कामासाठी. तर तिकडून आल्यानंतर उशीर झाला आम्हाला यायला, 4:30-5 वाजलेले होते. आणि मला आल्यानंतर माझं पारायण कंप्लीट करायचं होतं, त्याचीच चिंता होती की आज होतं की नाही होते. तर 4:30 वाजले होते, तब्बल त्याला 1 तास लागतो. 4:30 वाजता आल्यानंतर मग लगेच बसायला थोडी न होतं. बाहेर पण मी गेल्यानंतर बाहेरच खिचडी खाऊन आले, आज घरात बनवायचं झालंच नाही मला. आणि त्यानंतर तिकडून आल्यानंतर 4:30 वाजता आली आणि बसली जरा. बाहेर जाऊन आल्यानंतर कंटाळ खूप येतो. आणि त्यात उपवासाचा दिवस असला की मला जास्त उपवास सहन होत नाही. मी गुरुवारशिवाय कुठलेच उपवास करत नाही आहे. तर अर्धा तास इकडं तिकडं टाईमपास केला आल्यानंतर. मग त्यानंतर आदितीने कब्बर चहा बनवला, फ्रेश वगैरे झाले. आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागली. म्हणजे सगळ्यात आधी मी थोडीफार भांडी वगैरे होती ती घासून वगैरे घेतली, किचन वगैरे आवरून घेतली. सकाळी तसंच टाकून गेली होती. मग हे करेपर्यंत मला तासभर हातच गेला. आणि मी 6 वाजता बसली पारायण करायला. आणि माझं 7 वाजेपर्यंत सगळं काही झालेलं होतं. 7 वाजता मग मी किचनमध्ये आली. किचनमध्ये आल्यानंतर म्हणले आता चला, सकाळचा स्वयंपाक होता, तर आदित्य अनुश्री दोघीच घरी होते. तर जेवण वगैरे दुपारचं कोणी केले नाही, ते दोघीच होते. तर बनवलेला स्वयंपाक तसाच होता. म्हटले आता थोडं काहीतरी शॉर्टकटमध्ये बनवते, म्हणजे पूर्णचं स्वयंपाक वगैरे करत नाही, वरण भात भाजी चपाती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण आता इथे शिरा बनवलेली होती आणि भाजी चपाती सकाळचीच होती. म्हटले आता डाळ आणि भात बनवून टाकते. मग फक्त शिऱ्याचंच नैवेद्य दाखवून मी आजची स्वामींची आरती करणार होते, व्रताचा एंड करणार होते, म्हणजे आजच्या पुरतंचं सांगते. त्यानंतर आता मला शिरा इथं गोड लागतो, म्हणून मी बऱ्याच वेळा साखर टाकली, तुम्ही नोटीस केलं असेल. तर सगळ्यांना जास्त गोड खायला आवडतं, म्हणजे शिरा शक्यतो जास्त गोड लागतो.
आणि शिरा वगैरे बनवला, मस्त असा पिवळा शिरा बनवला मी कलर फूड टाकून. आणि माझे आधीचे पण थोडेफार ब्लॉग्स होते आणि बरेच असे व्हायरल झालेले व्हिडिओज होते, लॉंगवाले आणि शॉर्ट्सवाले, तर भरपूर असे होते. पण एक गडबड झाली अशी न्यू इयरमध्ये, म्हणजे नवीन वर्षातच अशी माझी बँड वाजवली ह्या यूट्यूबने. यूट्यूब कधी काही कोणाचं करू शकतं, हे असं म्हणजे काही भरोसा नाही बरं का. तर असं काही झालेलं नाही मेजर, पण जे मला भरपूर असे व्हिडिओज होते, तुम्ही चॅनलवरती बघताय माझे खूप कमी असे व्हिडिओ झालेले आहेत, कारण मला ते व्हिडिओज डिलीट करावे लागते. आता ते कारण मी तुम्हाला एखाद्या डिटेल्समध्ये सांगते, कारण माझ्यासारखे जे पण नवीन यूट्यूबर वगैरे आहे तर किंवा अजून या क्षेत्रामध्ये, या फील्डमध्ये पाऊल ठेवायचा प्रयत्न करतात, तर त्या सगळ्या गोष्टी मी एखादा सविस्तरपणे व्हिडिओ बनवून त्याच्यावरती म्हणजे सगळ्या माहिती वगैरे, म्हणजे कसं काय वगैरे, कसं आपण सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर त्याबद्दल तर मला पण तसंच झालेलं होतं. मला माहिती होतं ह्या सगळ्या गोष्टी, पण मी म्हणतात ना तसा हलगर्जीपणा थोडाफार केला, तर त्यामुळे ह्या गोष्टी मला फेस कराव्या लागल्या. तर जे मी हेअर मास्क लावलेला होता ना, तर सकाळी त्याचा रिझल्ट बघा असं काही आहे ह्या केसांचा. तर खूप मस्त असे झालेले होते, प्रत्येक केस असा वेगळा वेगळा झालेला होता. एवढे शायनी होतात ना आणि एकदम सिल्की होतात केस. तुम्ही खरंच नक्की आठवड्यामध्ये 2 वेळा करा. आणि तेही म्हणते मी की रिपीट परत परत बनवा, ते साहित्य वगैरे टाकून. एकदा बनवले की त्याच्यामध्ये 2 वेळा वापरलं तरीसुद्धा चालतं, तुमचे जर केस वगैरे कमी असतील तरीसुद्धा. आता लहान मुलांचं असं असतं की इथे मी शिरा बनवलेली होती, अजून आमटी माझी उकळत होती, तोपर्यंत म्हटली मी आरती वगैरे करून घेते, तोपर्यंत म्हणजे आता पटकन जेवायला वगैरे होईल. लगेच टाईम वेस्ट घालवायचं नसतं मला. बाकीचे जेवणानंतर पण बरेच काही कामं असतात, उद्याची तयारी वगैरे, डब्याची वगैरे काय करायचं ते सगळं नीटनेटकं वगैरे करून ठेवायला वेळ लागतो. त्यामुळे आता आरती वगैरे दाखवून म्हणजे नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची होती. आणि इथे हॅप्पी आणि अन्वीचं मला चाललेलं होते की मला दे, तुला दे शिरा, तर ते काही मला नैवेद्य दाखवू देत नव्हते. मग त्यांना दोघांना दिला. तर लहान मुलांचं कसं असतं की काहीतरी वेगळं एक पदार्थ बनवला की सगळ्यात आधी त्यांना टेस्ट करायचं असतं, म्हणजे त्यांना खायला पाहिजे असतं. तर मी त्यांना दिलं आणि आता स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवते आणि त्यानंतरनं आरती करून घेते. आणि एक गंमत सांगायची तुम्हाला, तर आता लहान मुलांचं घरात, प्रत्येक घरामध्ये आता लहान मुलं जे असतात तर त्यांना माहितीच असतं. आता हॅप्पी ते चक्क मी आरती करत होते तर म्हणतो हॅप्पी आपण आरती करूया आणि मग नंतर खाऊया. म्हटलं तर नाही हॅप्पीला, तू मम्मी आरती कर आणि मी तसंच खातो आणि तसंच आरती करतो. तर त्याचं असं काही चाललेलं होतं. तर कोणाचं काय तर कोणाचं काय, असं काही आमच्या घरामध्ये बघायला मिळतं तुम्हाला. छानपैकी बघा, इथं आता मस्त मांडी घालून इथे बसून खात होता. पण असं लहान मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात ना, तर ते खरंच असतं एकदम निरागस आणि प्रामाणिक असतात. मग त्याला खायला दिलं, म्हटलं खा बाबा, तुझं एकदा होऊ दे. मग मी असंच आरती करत असते आणि एका हाताने अधूनमधून टाळ्या वाजवत होता आणि तसंच खातसुद्धा होता. आणि अन्वीला कळतं, म्हणजे अन्वी अजून एवढी समजदार झालेली आहे आणि हॅपीला अजून एवढं कळत नाही आहे. त्यामुळे तो तसा अधूनमधून वागत असतो. आता इथे उशीर झालेला होता मला, तरी 8:30 वाजलेले होते. मी 8-8:15च्या दरम्यान आरती करून घेत असते रात्रीची दर गुरुवारची, पण आज 8:30 वाजलेले होते. ठीक आहे, 15 मिनटं 20 मिनटं इकडचे तिकडं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी आरती करून घेतली. आणि चला तर मग आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि मस्त असा गुरुवारचा दिवस असा काही गेला. तुम्ही चॅनल पेजवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा, ऑलला क्लिक करा. तर भेटूयात मग अशाच छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.